श्री स्वामी समर्थ मित्रांनो, कसे तुम्ही सगळे। मी पुन्हा एकदा तुमचं माझ्या या भक्ती चॅनलवर स्वागत करते। आज आपण हरतालिकेविषयी माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत। हरतालिका हा व्रत खूप महत्त्वाचा आहे आणि हा व्रत कोणी करायला हवा आणि कोणी नाही करायला हवा ही सविस्तर माहिती सगळी आपण पूजा मांडणीपासून तर पूजा संपेपर्यंत पूर्ण व्हिडिओ आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। हरतालिका ही पार्वती मातेने महादेवाला प्राप्त करण्यासाठी म्हणजे महादेव त्यांचा पती होण्यासाठी त्यांनी ही हरतालिकेची तपश्चर्या केली होती आणि त्यानंतर त्यांना महादेव हे पतीच्या स्वरूपात मिळाले, म्हणून तेव्हापासून हा व्रत सुरू झाला आहे। तर हरतालिका हा व्रत कुवाऱ्या मुली, सुहागन स्त्रिया आणि विधवा स्त्रिया पण करू शकतात। या व्रतला खूप मोठं महत्त्व आहे, याची आपण सगळी माहिती सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, म्हणून व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा आणि तुमच्या मैत्रिणींपर्यंत पण शेअर करा। चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। हरतालिकेच्या पूजेसाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे, एक तमान घ्यायची, त्याच्यामध्ये अष्टगंध, हळद, कुंकू, पंचामृत, फुलं, फळं, गणपती, खोबऱ्याची वाटी, गूळ आणि झाडांचा पाचोळा म्हणजेच 5 झाडांचे पानं जे हरतालिकेला आपण वापरत असतो त्या 5 झाडांचे पानं ह्या पूजेसाठी घ्यायचे आहेत। दिवा, धूप, अगरबत्ती आणि फळं आपल्याला या पूजेसाठी घ्यायचे आहेत। त्यानंतर या ताटामध्ये तुम्हाला सुहागनचा साहित्य दिसत आहे, म्हणजेच आपण नवऱ्याच्या नावाने ज्या वस्तू धारण करत असतो त्या सगळ्या वस्तू आपल्याला इथं पूजेसाठी घ्यायच्या आहेत। हिरव्या बांगड्या, जोडवे, बिछवे, काळेमणी, मणिमंगळसूत्र असं हे सगळं साहित्य घेऊन आपल्याला ताट हा परिपूर्ण करायचा आहे। त्यानंतर आपल्याला पार्थिव शिवलिंग तयार करायचे आहेच, म्हणजेच आपण हरतालिकेच्या दिवशी ही पार्थिव शिवलिंगची पूजा करत असतो। ती का? तर कारण की पार्वती मातेने रेऊची शिवलिंग बनवून महादेवाची पूजा करून महादेवाला प्रसन्न केलं होतं। पार्वती माता सती रूपात होत्या, त्यानंतर जेव्हा त्यांच्या वडिलांकडे हे महायज्ञ होता आणि त्यावेळेस महादेवांना तिथं बोलवलं नाही, त्यांचा अपमान झाला, हा सती मातेला सहन नाही झाला, म्हणून सती मातेने पिताच्या इथं म्हणजे पिता दक्ष होते त्यांचे आणि त्यांच्या इथं जाऊन त्यांनी त्यांच्या यज्ञामध्ये आहुती देऊन त्यांचा यज्ञाचा सर्वनाश केला होता आणि त्यानंतर मग सती मातेचा मृत्यू झाला आणि त्यांनी नंतर पार्वती माता ह्या रूपामध्ये त्यांनी जन्म घेतला, म्हणून त्यांना महादेव हा पतीच्या रूपात हवा होता आणि त्यांनी खूप मोठी तपश्चर्या करून महादेवांना प्रसन्न करण्यासाठी त्यांनी रेऊची पार्थिव शिवलिंग तयार करून ते शिवलिंगची पूजा करून त्यांनी महादेवांना प्रसन्न केलं होतं। म्हणून आपण ह्या दिवशी हरतालिकेच्या दिवशी ही पार्थिव शिवलिंग म्हणजेच रेऊची शिवलिंग आपण तयार करून हरतालिकेला पूजा करत असतो। आपल्याला याप्रमाणे शिवलिंग तयार करून घ्यायचे आहे। चारी बाजूला म्हणजेच पार्वती मातेसोबत त्यांच्या सख्या होत्या, त्या सख्या स्वरूपात पण त्यांना आपल्याला इथं त्यांची स्थापना करायची आहे आणि मग आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे। पूजेसाठी आपण स्वतःला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे। आसनावर बसून महादेवाच्या पिंडेला मुजरा करून मग आपण पूजेला सुरुवात करायची आहे। अगोदर आपण पिंडेला अभिषेक घालायचा आहे। अभिषेक कसा घालायचा? आपण पान घ्यायचं किंवा तुळशीपत्र घ्यायचं आणि महादेवाच्या पिंडेवर महादेवाचे 108 नाव घेऊन त्यांचा अभिषेक करायचा असतो। आता तुम्ही म्हणणार की 108 नावं कोणते घ्यायची? स्पेशल पुस्तक येत असतं छोटंसं महादेवांचे 108 नावांचं, तर ते पुस्तक तुम्ही आणून याप्रमाणे महादेवांचा अभिषेक तुम्ही 108 नावं घेऊन करू शकता। त्यानंतर महादेवांना आपल्याला पंचामृताने पण स्नान घालायचं आहे। पंचामृत पण पिंडेवर टाकून याप्रमाणे त्यांचा अभिषेक आपल्याला इथं करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला महादेवांची पूजा इथं करायची आहे। हळदी, कुंकू, अष्टगंध, फुलं, फळं हे सगळे आपल्याला महादेवांना त्यांच्या चरणी व्हायचे आहे आणि त्यांना आपल्याला प्रार्थना करायची आहे। धूप, दीप
यानंतर हरतालिकेची कथा ही पण आपल्याला वाचन करून ही कथा मनोभावाने ऐकायची आहे। मैत्रिणींबरोबर ही पूजा करून ही आपल्याला महादेवांना प्रार्थना करायची आहे की हे महादेवा, जसं पार्वती मातेने तुम्हाला पतीच्या स्वरूपामध्ये स्वीकारले आहे, जसे प्राप्त तुम्ही झाले आहे, तसे माझे पती, आता स्त्रिया जर असतील तर त्यांनी म्हणायचं माझे पती जे आहे ते 7 जन्मासाठी मी तुमच्याजवळ माझे वर म्हणून मागते। आणि कुवाऱ्या कन्या जर असतील तर त्यांनी म्हणायचं आहे की हे महादेवा, मला तुम्ही जसे पार्वती मातेला मिळाले त्याप्रमाणे मला योग्य वर, चांगला वर मिळण्यासाठी मी हे हरतालिकेचे व्रत करत आहे। तुम्ही माझी पूजा स्वीकार करा आणि मला चांगल्या वरची प्राप्ती हो। आणि विधवा स्त्रिया यांनी का करायला हवा, कारण की जेव्हा त्यांचे पती असतात त्यांनी हरतालिकेचा व्रत ठेवलेला असतो। आणि हरतालिकेचा व्रत हा एक असा व्रत आहे की स्त्रिया विधवा जरी झाल्या तरी हा व्रत त्यांच्यासोबतच जात असतो। म्हणजे जे आपले पती गेले आहेत तर त्यांच्यासाठी महादेवांना प्रार्थना करायची आहे की महादेवा, पुढच्या जन्मी पण मला हेच पती माझे वर म्हणून मिळू दे। म्हणून विधवा स्त्रियांनी पण हा व्रत करायचा असतो, खंडित करायचा नसतो। हा व्रत स्त्रियांसोबतच जात असतो। त्यानंतर आपल्या नवऱ्याला घेऊन महादेवांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी मंदिरात किंवा आपण ज्या ठिकाणी पूजा केली त्या ठिकाणी घेऊन जायचं आणि महादेवांना प्रार्थना करायची की हे महादेवा, ज्याप्रमाणे पार्वती मातेने तुम्हाला वर स्वरूपामध्ये प्राप्त केले कठीण तपश्चर्या करून, त्याप्रमाणे मी हे हरतालिकेचे व्रत, हा माझा पती मला 7 जन्मासाठी प्राप्त हो, असा आशीर्वाद मी तुमच्याकडं मागते। आणि महादेवांना प्रार्थना करून त्यांना आपण सांगायचं आहे, मी जी साधी भोळी पूजा केली ती तुमच्या चरणी अर्पण करते आणि मला अखंड सौभाग्यवतीचा वर तुम्ही द्या। याप्रमाणे आपल्याला महादेवांना प्रार्थना करायची आहे। त्यानंतर आपण पूजा झाल्यानंतर, सगळं झाल्यानंतर दिवसभर उपवास करून रात्री आपल्याला जी पूजा आपण मांडणी केलेली आहे तिथं महादेवांच्या पूजेसाठी आपण जी जागा निवडली आहे, किंवा मंदिरात असो किंवा घरी असो, त्या ठिकाणी आपल्याला जागरण करायचं आहे। जागरण म्हणजेच काय, तर आपल्याला महादेवाची भक्ती त्या रात्री तिथं करायची आहे। महादेवांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला रात्री जागरण करून महादेवांचे भजन, गीत याप्रमाणे आपल्याला तिथं जागरण करायचं आहे। आणि नंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला आता ही जी पूजा आपण महादेवांना इथं बोलवलेलं आहे आणि महादेव इथं येऊन बसलेले आहे, तर आपण त्यांना जाण्यासाठी हे प्रार्थना कशी करणार, तर आपल्याला दही भात हा बनवून घ्यायचा आहे। आणि पूजा विसर्जन करण्यासाठी आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे। त्या अगोदर जर तुम्ही पूजेजवळ गणपती आणि इतर कोणता देव ठेवला असेल तर तो देव उचलून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला ही उत्तर पूजा करायची आहे। त्या उत्तर पूजेसाठी आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे। तर तो मंत्र कोणता, या तू देवगणा सर्वस्व मर्यादा पार्थिवा इष्टकाम सिद्धार्थ पुनरागमनच। पुन्हा एकदा सांगते, यादू देवगणा सर्व पूजा मर्यादा पार्थिव इष्टकाम सिद्धार्थ पुनरागमनच। म्हणजे मी तुम्हाला पुन्हा अजून बोलवणार आहे। हा मंत्र आपल्याला म्हणून दही भात या पिंडीवर शिंपडून द्यायचा आहे आणि नंतर पूजा आवरून आपल्याला ही पूजा विसर्जन करायची आहे। आणि पूजेला दुसरा दिवस जेव्हा आपण ही पूजा विसर्जन करतो तर हे फळ आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला या फळांवर उपास सोडायचा असतो। आता म्हणजे कसं की उपास सोडायचं म्हटलं तर अगोदर आपल्याला, आता पूजेला इथं काकडी वाहिलेली आहे, तर ती काकडीचा प्रसादा स्वरूपात आपल्याला ते ग्रहण करायचं आहे आणि काकडी खाल्ल्यानंतरच आपण दुसरं अन्न खाऊ शकतो। याप्रमाणे आपल्याला हरतालिका व्रतची पूजा संपन्न करायची आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला सविस्तर माहिती मिळाली की नाही त्याविषयी पण कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींपर्यंत पण हा व्हिडिओ पोहोचवा, म्हणजेच त्यांना व्यवस्थित हरतालिकेची माहिती आणि पूजा करायची पद्धत कळेल। आणि
स्वामींची प्रार्थना घेऊन मी हा व्हिडिओ इथं थांबवते. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमचा हा हरतालिकेचा व्रत आनंदात जाओ ही स्वामी चरणी प्रार्थना.